य, र, ल, व हे 4 आपले व्यंजन आहे, म्हणजे हे 4 आपले अर्धस्वर आहे. आता य, र, ल, व या 4 व्यंजनाला अर्धस्वर का म्हणतात? कारण यच्या ठिकाणी ई येतो, रच्या ठिकाणी रू येतो, लच्या ठिकाणी लू येतो आणि वच्या ठिकाणी उ येतो, म्हणून त्याला म्हटलं जातं अर्धस्वर. य, र, ल, व या 4 व्यंजनाला म्हटलं जातं अर्धस्वर. जेव्हा य, र, ल, व या 4 व्यंजनाच्या ऐवजी हे 4 स्वर लिहिले जात असेल तर त्याला म्हटलं जातं सप्रसारण. आणि या 4 स्वराच्या ऐवजी हे 4 व्यंजन लिहिले जात असेल त्याला म्हणायचं आहे यनादेश. य, र, ल, व हे अर्धस्वर आहे, पण य, र, ल, व याच्या ऐवजी ते 4 स्वर येत असेल तर त्याला नाव आहे सप्रसारण. आणि त्या 4 स्वराच्या ऐवजी ते 4 व्यंजन येत असेल त्याला म्हणायचं आहे यनादेश. उदाहरणार्थ सोय, सोयीचं अनेकवचन सोयी केलं. इथे यचा काय झाला? ई झाला. आणि जेव्हा यचा ई होतो तेव्हा त्याला म्हटलं जातं सप्रसारण. म्हणजे मी सोयीचं अनेकवचन सोयी केलं तर हा शब्द गेला आपला सप्रसारणामध्ये. नंतर फाईल, फाईलचं अनेकवचन फाईली केलं. इथे बघा ई आला आणि ईच्या ठिकाणी अनेकवचन करताना इथे य आला, तर याला नाव आहे यनादेश. यनादेश. नंतर आहे पाऊस, इथे दीर्घ उ आला. सामान्य रूप केलं आपण पावसात, इथे उचा काय आला? व झाला. म्हणजे इथे स्वराच्या ऐवजी काय आला? व आला. स्वराच्या ऐवजी इथे व आला, म्हणजे हा व्यंजन आला, याला नाव आहे यनादेश. म्हणजे यच्या ठिकाणी ई, रच्या ठिकाणी रू, लच्या ठिकाणी लू आणि वच्या ठिकाणी उ येत असेल तर त्याला म्हटलं जातं सप्रसारण. आणि या 4 स्वराच्या ऐवजी हे 4 व्यंजन येत असेल तर त्याला म्हटलं जातं यनादेश.